या सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसतात। एका महिलेचा विषय कानावर आल्यानंतर त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे एवढीच भूमिका अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून मांडली होती। थेट याच्यामध्ये 100 वेळा या तिन्ही आरोपींशी बोललेले आहेत। त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे, पत्रकार न्याय मिळाला पाहिजे यासाठी माहिती घेण्यासाठी 1-2 फोन त्या ठिकाणी केले असतील। 100-200 फोन तर अध्यक्ष महोदय तिथे केले गेले नाहीत। मी तुमच्यावर आरोपच केलेला नाही, आता याची चौकशी होईल। एका मोठ्या पॉवरफुल व्यक्तीच्या विरोधात, एका मंत्र्याच्या विरोधात आमच्याकडे एवढे सारे पुरावे आहेत। एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याच्या आरोपांमुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे चर्चेत आले होते। या प्रकरणात गोरे यांना कोर्टाकडून दिलासा देखील मिळाला होता। मात्र त्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आणि या सगळ्या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शरद पवार गटाच्या नेत्यांचा उल्लेख करत सभागृहामध्ये त्यांच्यावर गंभीर आरोप केले। या सगळ्यांनी मिळून हा कट रचला, याचे सगळे पुरावे सापडले। यांचे व्हॉट्सअप कन्व्हर्सेशन सापडलेले आहेत, यांचे 150 फोन आहेत, ते फोन सगळे सापडलेले आहेत आणि कशा प्रकारे कट रचला हे लक्षात आलेलं आहे। पण दुर्दैवाची गोष्ट पुढची आहे। ती गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये थेट या सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसतात। एका महिलेचा विषय कानावर आल्यानंतर त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे एवढीच भूमिका अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून मांडली होती। आणि मग काय झालं तर आमच्या विरोधात हक्कभंग हरकत नाही अध्यक्ष महोदय, हक्कभंग येईल त्या समितीकडे, आम्ही सर्वजण अध्यक्ष महोदय तिथे जाईल। हक्कभंग आणायचा नाही आणायचा हा तिथं अध्यक्षांचा हक्क आहे। पुराव्यानिशी सांगतो, पुराव्यानिशी या ठिकाणी प्रभाकरराव देशमुख थेट याच्यामध्ये 100 वेळा या तिन्ही आरोपींशी बोललेले आहेत आणि व्हिडिओज त्यांच्याकडे गेले आहेत, त्यांच्याकडनं उत्तर आलेलं आहे। पण त्याहीपेक्षा मला जसं वाईट वाटतं, मी काही त्यांच्यावर आरोप करत नाहीये, पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे। ते म्हणजे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार। विषयाच्या बाबतीत बोलत असताना मुख्यमंत्री साहेबांनी माझं नाव घेतलं, सुप्रियाताईंचं नाव घेतलं। अध्यक्ष महोदय, आम्हाला तो विषय आमच्याकडे आला, आम्हाला सांगण्यात आलं त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे, पत्रकार न्याय मिळाला पाहिजे यासाठी माहिती घेण्यासाठी 1-2 फोन त्या ठिकाणी केले असतील। 100-200 फोन तर अध्यक्ष महोदय तिथे केले गेले नाहीत। ठीक आहे, तिथे कारवाई चालली आहे, पारदर्शक पद्धतीने व्हावं, जे खरंय ते लोकांसमोर यावं अशी आमची अध्यक्ष महोदय भावना आहे। पण मी तुमच्यावर आरोपच केलेला नाही, आता याची चौकशी होईल। पण कुठेतरी हे चाललं काय आहे? आम्ही एखाद्याला आपण राजकीय शत्रू नाही आहोत, आपण राजकीय विरोधक आहोत। पण अशा प्रकारे कोणाला जीवनात न उठवून टाकायचं, अशा प्रकारची कॉन्स्पिरसी जर या ठिकाणी होत असेल तर हे चुकीचं आहे। की एका मोठ्या पॉवरफुल व्यक्तीच्या विरोधात, एका मंत्र्याच्या विरोधात आमच्याकडे एवढे सारे पुरावे आहेत। जी कारवाई तुम्ही आमच्यावर करताय नाही तर ज्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहात, हे जे गरिबाचे विषय आहेत, एका पॉवरफुल व्यक्ती मंत्र्याच्या विरोधातले, याच्याबद्दल तुम्ही बोलणार आहात का? याच्याबद्दल तुम्ही त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करणार आहात का? जर खऱ्या अर्थाने या विषयावरचं इन्व्हेस्टिगेशन अध्यक्ष महोदय झाले एवढे पुरावे असताना, तर आपण म्हणून या अधिवेशनामध्ये नाही तर या हाऊसमध्ये संविधान अजून जिवंत आहे अध्यक्ष महोदय। पण फक्त आम्ही विरोधात आमच्यावर कारवाई आणि जे सत्तेत आहेत त्यांच्याकडे पॉवर आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई केली जात नसेल, त्यांच्या विरोधात अध्यक्ष महोदय कितीही पुरावे असले तरी तर हे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी योग्य नाही। मला असं वाटायला लागलं की अलीकडच्या काळामध्ये आपली जी हक्कभंग समिती आहे किंवा हक्कभंगाची व्यवस्था आहे ही टुथलेस झाली आहे, त्याला तर नखच उरलेलं आहे। कारण ती माणसं रोज सभागृहाचा अपमान करतात, रोज सभागृहाच्या विरोधात बोलतात, रोज मंत्र्यांनी सभागृहामध्ये फ्री अँड फेअर काम करू नये। पण दुसऱ्या बाजूला आम्ही हेही म्हणतो की जेव्हा आम्ही हक्कभंग अध्यक्ष महोदय आणतो, आमची सुद्धा अपेक्षा असते की आम्ही विरोधात असलो तरी आमचं सुद्धा ऐकलं गेलं पाहिजे। आम्ही जो हक्कभंग आणतो तो मांडला गेला पाहिजे, त्याच्यावर आम्हाला बोलण्याची संधी दिली पाहिजे। पण अध्यक्ष महोदय तशा प्रकारे कुठेही काय होत नाही। अध्यक्ष महोदय, सत्तेतले आमदार हे सत्तेत आहेत आम्ही समजू शकतो,
पण या हाऊसमध्ये तुमच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्वजण समान आहोत. आम्ही एखादा मुद्दा मांडत असेल तो तितकाच महत्वाचा असतो जेवढा एक सत्तेतला आमदार अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी तो मुद्दा मांडतो. आणि आम्हाला मुद्दा त्या हक्कभंगाच्या माध्यमातून एवढाच मांडायचा होता की या हाऊसमध्ये एका व्यक्तीने एक हक्कभंग मांडत असताना चुकीची माहिती ही तिथं हाऊसला दिली आणि ते चुकीचं आहे एवढंच आम्हाला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बोलायचं होतं. याचा अर्थ काय आहे? तुम्ही इथे बसलेले जे 288 लोक आहेत तुमची काही औकात नाहीये, हा त्याचा अर्थ आहे. हा प्रश्न माझा नाही आहे किंवा त्या कोणी मोठेही नाही आहे किंवा त्यांना शिक्षा करावी अशी माझी अपेक्षाही नाही आहे. पण कुठेतरी या सभागृहाचा काही सन्मान आहे, या सभागृहात बसणाऱ्यांचा काही सन्मान आहे. तो आमचा अधिकार आहे, संविधानाने दिलेला अधिकार आहे, लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. पण तो बजावण्याची जर आम्हाला या ठिकाणी अध्यक्ष महोदय संधी दिली जात नसेल तर मग कुठेतरी बोलावं लागेल. या हाऊसमध्ये, या पवित्र हाऊसमध्ये सुद्धा संविधानाचे जे मूलभूत विषय आहेत, मूलभूत गोष्टी आहेत त्या सुद्धा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पाळल्या जात नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर रोहित पवार यांनी देखील सडेतोड उत्तर दिलं. या प्रकरणात गोरे यांना कोर्टाकडून दिलासा देखील मिळाला होता. मात्र त्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं. काही दिवसांपूर्वी मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणी प्रकरणात पोलिसांनी अटकेची कारवाई देखील केली आहे. खंडणी घेताना पोलिसांनी महिलेला अटक केली होती. या प्रकरणात एका यूट्यूबवरील पत्रकाराला देखील अटक करण्यात आली होती. आज सभागृहामध्ये या विषयावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की जयकुमार गोरे संदर्भात तक्रारी करण्यात आल्या. आरोप करणारी महिला, तुषार खरात नावाचा कथित यूट्यूबर आणि काही लोकांचं नेक्सस यामध्ये पाहायला मिळालं. पहिली तक्रार जयकुमार गोरे यांनी केली होती, दुसरी तक्रार विराज शिंदे यांनी केली, तिसरी तक्रार उमेश मोहिते यांनी केली. या प्रकरणात जी महिला आहे ती सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याची आहे अशा प्रकारचा खोटा प्रचार करण्यात आला. त्या विरोधात ही तक्रार होती. या प्रकरणातील लोकांना अटक झालेली आहे. यामध्ये ती महिला, तुषार खरात आणि अनिल सुभेदार यांचा देखील समावेश आहे. या सगळ्यांनी मिळून जो गट रचला त्याचे सगळे पुरावे आता सापडलेले आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यामध्ये थेट राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे लोक यांच्याशी थेट संपर्कात होते. हे मी पुराव्यानिशी सांगतोय. प्रभाकरराव देशमुख हे या तिन्ही आरोपींशी 100 वेळा फोनवर बोललेले आहेत. तुषार खरात यांनी जयकुमार गोरे विरोधात तयार केलेले व्हिडिओ सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना पाठवले आहेत. आता याची देखील चौकशी होईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. कुणाला जीवनातून उठवायचं राजकारण होत असेल तर ते योग्य नाही. जयकुमार गोरे यांच्या संदर्भातील केस 2016 मध्ये दाखल झाली आणि ती 2019ला संपली. तेव्हा ते आमच्या सोबतही नव्हते. त्यानंतर हे प्रकरण अचानक उकरून काढण्यात आलं. मी त्यांच्या हिमतीची दाद देतो, कारण अशा परिस्थितीमध्ये व्यक्ती आपण दोषी आहोत की नाही याचा विचार न करता घरच्यांचा अपमान नको म्हणून अशा गोष्टी मिटवण्यासाठी प्रयत्न करतो. पण त्यांच्याकडे लाचेची मागणी झाल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की मी या प्रकरणात दोषी नाही, कोर्टाने मला सोडलं आहे. त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली. तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यावेळी सगळं संभाषण रेकॉर्ड करण्यात आलं. त्यानंतर सापळा रचून पैसे घेताना आरोपीला अटक करण्यात आली. त्यामुळं हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार होता असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला पोलिसांनी खंडणीच्या आरोपाखाली अटक केलेली आहे. सातारा जिल्ह्यातून ही अटक करण्यात आली आहे. महिलेला 1 कोटी रुपयांची खंडणी घेताना रंगेहात पकडण्यात आलेलं होतं. प्रकरण मिटवण्यासाठी महिलेनं जयकुमार गोरे यांच्याकडे 3 कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर 1 कोटी रुपयांची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी त्या महिलेला रंगेहात पकडलं आणि अटक केली. विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची माहिती दिली. यावेळी त्यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांचाही उल्लेख केला. आता या प्रकरणात रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांची चौकशी होते का आणि यातून आणखी काय उघड होतं हे पाहण्यासारखं असणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.